आम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं 3 इडियट मूव्ही बघून. ओके. क्रेज होती तेव्हा. असं काहीतरी करावं असं वाटलं होतं म्हणून आम्ही इंजिनिअरिंग घेतली. IT करायला पाहिजे होतं. आता शिफ्ट होऊ का? किंवा आता माझा मित्र पॅरलली 5 वर्षातच 20 लाखच्या पॅकेजला टच होतोय आणि मी अजून तितक्याच पॅकेजमध्ये घासतोय. किंवा हे वाटायला लागलं की आपलं काही फ्युचर आहे का नाही? चांगलं पॅकेज, चांगलं पैसा कुणाला आवडणार नाही. जे यंग जनरेशन आहे, जेन झी आहेत, त्यांना सुद्धा असं वाटतं की त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचा एक चांगला मार्ग हा IT इंडस्ट्री असू शकतो. नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंडचे पण भरपूर स्टुडंट ITमध्ये प्लेस झालेले आहेत आणि त्यांचं IT करिअर आता उत्तम सेट झालेलं सुद्धा आहे. हेडलाईन शो केली की TCSने 12,000 लोकांना काढलं. अरे पण का काढलं? आपले जे तरुण फ्रेशर्स ग्रॅज्युएट आहेत ज्यांना आता ITमध्ये करिअर चालू करायचं आहे, त्यांना फक्त घाबरवण्याचंच काम करत आहे, पण तशी रिॲलिटी नक्कीच नाही आहे. डिग्री ही फक्त हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनून राहिलेला आहे. फ्रेशर स्टुडंट्सलाही माहिती आहे, जेवढा तुमचा करिअर गॅप जास्त तेवढ्या तुम्हाला फ्युचरमध्ये मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटी कमी. ओके. जे नॉन ITमधून ITमध्ये शिफ्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी काय स्किल सेट आवश्यक आहे? हे जे फेक एक्सपिरियन्स लावून ITमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर काही इन्स्टिट्यूट त्यांना हेल्प पण करतात, हे मुळात किती योग्य आहे? ना ITमध्ये करिअर करायचं आहे की आम्हाला हे शिकवणार कोण, किंवा आम्ही हे स्किल्स कसे डेव्हलप करायचे, किंवा आता आपल्याला जमेल का? मग ह्या प्रश्नांचं तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? की मग हा प्रश्न विचारणं मला आवश्यक वाटतं की असे काय स्किल असायला पाहिजे की जेणेकरून हे ले ऑफचा शिकार ह्या जी नवीन पिढी येणार आहे हां, ते झालं नाही पाहिजे. 20-25 वर्ष, 15 वर्ष जर त्यांना चांगलं स्टेबल IT करिअर करायचं आहे. ओके.